उन्हाळा लागला की अगदी उन्हाळ्यातील पदार्थ बनवण्यासाठी लगबगच सुरू होते. अगदी वेगवेगळ्या प्रकारचे पापड, कुरडई आपण उन्हाळी वाळवण पदार्थ बनवतो. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने तांदळाचे पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत. त्यासाठी आपण 1 वाटी तांदळाच्या पिठामध्ये 2 वाटी पाणी टाकले. सगळं आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे गुठळ्या पडत नाही. अगदी असं फेटून घ्यायचं. अगदी छान असं ढोकळ्याचं पीठ कसं करतो त्या पद्धतीने पीठ करून घ्यायचं. एकही गुठळी त्यामध्ये राहत नाही. त्यानंतर एक कढई घ्यायची. त्यामध्ये आपल्याला मोजून 7 वाटी पाणी टाकायचं आहे. संपूर्ण वाटीने पाणी मोजलं तर 9 वाटी पाणी आपण या तांदळाच्या पिठामध्ये टाकलेलं आहे. कढईमध्ये 7 वाटी पाणी तर पिठामध्ये 2 वाटी पाणी टाकलेलं होतं. आता या पाण्यामध्ये आपल्याला चवीपुरता मीठ, 1 चमचा जिरे टाकून घ्यायचं. त्यानंतर 2 चमचे पांढरी तीळ टाकायची, 1 चमचा ओवा टाकून घ्यायच्या. सगळं एकजीव करायचं आणि आपण जे तांदळाचं पीठ पाण्यामध्ये मिक्स केलेलं होतं ते संपूर्ण यामध्ये टाकून घ्यायचं. संपूर्ण पीठ टाकलं की पटकन असा चमच्याने आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. ही सगळी प्रोसेस करताना ना गॅसचा फ्लेम लोच ठेवायचा. सगळं पीठ टाकून झालं की मगच गॅसचा फ्लेम हाय करायचा. आता आपण गॅसचा फ्लेम हाय करून ह्या पिठाला एक उकळी आणून घेणार आहोत. उकळी म्हणजे फक्त थोडीशीच उकळी आणायची, जास्त खळखळून उकळी आणायची नाही. थोडी उकळी आली की लगेच लो फ्लेम करायचं आणि 15 मिनटं छान आपल्याला संपूर्ण पीठ शिजवून घ्यायचं आहे. पीठ जर कच्चं राहिलं ना तर काय होतं, पापडं अगदी तडे जातात, छान होत नाही. त्यामुळे संपूर्ण पीठ लो फ्लेमवर आपल्याला 15 मिनटं छान असं वाफवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता पीठ घट्टसुद्धा झालेलं अगदी 15 मिनटं झालेले आहेत. आता एका कागदावर आपल्याला हे पीठ पळीच्या साहाय्याने टाकून अशा पद्धतीने प्रेस करून छोटे छोटे पापड करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला अजून मोठी साईज हवी असेल तर मोठ्या साईजचे सुद्धा पापड तुम्ही करू शकतात. छोटे छोटे केले ना तर काय होतं, तळायला कढईमध्ये सोपं जातं. मोठे पापड केलं की तेलही जास्त टाकावं लागतं, त्यामुळे छोटेच करा. अगदी छान असे उन्हात कडकडीत 2 दिवसात हे पापडं वाळून जातात. या पद्धतीने तुम्ही पापडं करा, नक्की आवडतील. अगदी कुरकुरीत होतात आणि खरपूस असे खायलासुद्धा सुंदर लागतात. हे बघा 2 दिवस उन्हामध्ये कडकडीत वाळवून घेतल्यानंतर आपले पापडं तयार झालेले आहेत. आता यांना छान मस्त तळून घेऊया. कढईमध्ये तेल तर टाकलेलंच होतं. कडकडीत तेल तापल्यावर मंद आचेवर आपल्याला पापड तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकतात अगदी मस्त फुलतंसुद्धा आहे. अगदी छान असे पातळ आपले हे पापड झालेले आहेत. अगदी कुरकुरीत होतात. जर तुम्हाला आवडले ना तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तांदळाचं पीठ तर घरात असतंच ना, तर त्यापासून हे सोप्या पद्धतीचे पापड तुम्ही नक्कीच बनवून बघा. अगदी पटकन वाळतातसुद्धा आणि खायलासुद्धा इतके कुरकुरीत लागतात आणि चविष्ट लागतात. तुम्ही बघू शकतात पापड अगदी छान आपण तळून घेतले. वर्षभर सहजच टिकतात. एका हवाबंद डब्यामध्ये वर्षभर भरून ठेवा, इतके छान लागतात आणि टिकूनसुद्धा राहतात. मुलांनासुद्धा हे पापड इतके आवडतील ना. डाळ भात किंवा मग आपण फक्त खिचडी बनवतो ना त्यावेळेस हे पापडं तळण्यासाठी अगदी परफेक्ट आहेत. संपूर्ण आपण पापडं बऱ्यापैकी तळून घेतले. तुम्ही बघू शकता अगदी छान असे हातात झटपट असा भुगा होतोय, एवढे हे कुरकुरीत पापड झालेले होते. या पद्धतीने वाळवणीच्या प्रकारामध्ये जर तुम्ही हा पापड बनवला ना तर अगदी छानच होईल. कुरकुरीत असा बनतो आणि अगदी झटपट आणि सोपी रेसिपी आहे. इतकी पटकन होते ना आणि पापडं लगेचच वाळतात सुद्धा. त्यामुळे तुम्ही या उन्हाळ्यामध्ये हे पापडं तांदळाच्या पिठापासून बनवलेले एकदा नक्कीच ट्राय करून बघा.